ती म्हणजे स्माईल. स्माईल म्हणजे आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराने दिलेलं खूप सुंदर गिफ्ट आहे. जेव्हा आपण स्माईल करतो ना, आपला चेहरा ऑटोमॅटिक सुंदर दिसायला लागतो, छान. आज मी तुमच्यासोबत अशा काही साध्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या चालू वयापेक्षा तरुण दिसायला लागणार आहात. हाय, हॅलो, नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. प्रत्येक महिलेला, प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की मी छान तरुण दिसावं, माझी स्किन छान ग्लोईंग असावी, माझे केस छान काळेभोर आणि लांबसडक असावीत. त्यासाठी आपण भरपूर सारे प्रयत्न करत असतो, भरपूर सारे पैसेसुद्धा खर्च करतो. पण त्याचसोबत आपण अशा काही सवयी आहेत ज्या आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये ॲक्सेप्ट केल्या, त्या आपण इम्प्लिमेंट केल्या, तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर त्याच सवयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या सवयी आहेत. आपल्या प्रत्येकाला या सवयी माहिती आहेत, पण बदलत्या लाईफस्टाईलमुळे, कामाच्या व्यापामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर त्या साध्या सोप्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तरुण दिसण्यासाठी, छान फ्रेश दिसण्यासाठी भरपूर जास्त मदत होणार. प्रत्येकाला माहिती आहे की आपलं वजन हे आपल्या उंचीनुसार असायला हवं. जर तुमचं वजन हे तुमच्या उंचीनुसार जास्त असेल तर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला तुमच्या वजनावर करायचं आहे. तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि जर तुमचं वजन तुमच्या उंचीनुसार असेल, योग्य असेल, तर तुम्हाला आहे हे वजन मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम आपल्याला आपल्या वजनावर करायचं आहे. दररोज आपल्या आहारामध्ये एक तरी फळ घेण्याचा प्रयत्न करायचा. आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकले, आपण सगळे लहानपणापासून शिकलोय, अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. दररोज म्हणजे एखादं ॲपल किंवा एखादं जे कुठलं फळ तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही खाल्लं तर ते तुमच्या शरीरासाठी भरपूर जास्त फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल, सिजनेबल जे फळ तुम्हाला मिळेल, तर ते फळ दररोज तुम्ही एक तरी खाण्याचा प्रयत्न करायचा. अगदीच एखाद्या दिवशी कुठलंही फळ नसेल तर त्या दिवशी तुम्ही टोमॅटोसुद्धा खाऊ शकता. पण दररोज एक तरी फळ आपल्या आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाणी आपल्या शरीरासाठी भरपूर जास्त आवश्यक आहे आणि पाण्यामुळे आपली बॉडी छान हायड्रेट राहायला मदत होते. स्किन आपली ग्लोईंग होण्यासाठी, तुकतुकीत राहण्यासाठी पाणी खूप जास्त मदत करतं. तर त्यासाठी दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाणी अजिबात बऱ्याचदा असं होतं की तहान लागली तरी आपण पाणी पित नाही, असं करायचं नाही. जितकं जास्तीत जास्त आपल्याला पाण्याचा इंटेक घेता येईल, लिक्विड इंटेक घेता येईल, तितका जास्तीत जास्त इंटेक घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ आणि बेकरीचे पदार्थ शक्यतो आपल्या आहारामधून, खाण्यामधून टाळायचे आहेत. महिलांचं काय होतं की बऱ्याचदा नाश्ता करण्यासाठी वेळ नाही किंवा भूक लागली पण पटकन बनवण्यासाठी काय नाही, पटकन आपण चहा करतो आणि तो चहा पितो. कधी कधी तर काही महिला 2 टाईम, 3 टाईम, 4 टाईम चहा घेतात. पण हे केल्यामुळं काय होतं, तुमच्या शरीरावर त्याचा रिवर्स परिणाम दिसायला लागतो. त्याच्यामुळं कधी कधी काय होतं, तुमचं वय जरी कमी असेल तरी तुम्ही अधिक वयाच्या दिसायला लागता. तर त्यासाठी शक्यतो साखरेचे पदार्थ, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, चहा, खारी, पाव, बटर, बिस्किट हे सगळे पदार्थ बंद करण्याचा प्रयत्न करायचा. आठवड्यातून एखाद वेळेस ठीक आहे, लगेच सगळ्या गोष्टी आपल्याला सुटत नाहीत, पण एखाद वेळेस वगैरे ठीक आहे, किंवा ते प्रमाण जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर चांगला होईल आणि आपण यंग दिसण्यासाठी, तरुण दिसण्यासाठी त्याचा खूप जास्त मदत होणार आहे. आपल्या दिवसाची छानशी सुरुवात ना सकाळी कुठल्या तरी छान अशा हेल्दी ड्रिंकने करायची आहे. कोमट पाणी घ्या किंवा त्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्या किंवा त्याच्यामध्ये मध टाकून घ्या किंवा कधी त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्या. अशा पद्धतीनं जे कुठला पदार्थ तुम्हाला आवडत असेल तर तो तुम्ही पाण्यामध्ये टाकून बॉईल करून तो सकाळी घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होतं, आपली बॉडी छान डिटॉक्स होण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे आपली स्किन ग्लो करण्यासाठी, आपले केस छान राहण्यासाठी, ओव्हरऑल आपली बॉडी छान राहण्यासाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्याच्यामुळे मॉर्निंगची सुरुवात जी आहे ती हेल्दी अशा ड्रिंकने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ग्रीन टीसुद्धा आपण आपल्या लाईफस्टाईलचा एक भाग बनवायला सुरुवात करायची आहे. जसजसं आपलं वय वाढतं ना तसतसं आपल्याला वाढत्या वयाची चिन्ह जे आहे ते आपल्या शरीरावर, चेहऱ्यावर, केसांवर दिसायला लागतात. तर त्यासाठी वय वाढण्याची वेळ न बघता तुम्ही जर 30च्या, 32च्या, 35च्या असाल तर अशा पद्धतीची हेल्दी लाईफस्टाईल जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल ना तितक्या लवकर ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करायचा. आता बऱ्याचदा असं होतं की ग्रीन टी, माझं वय तर आत्ताशी 30 आहे, मी तर आत्ताशी 32ची आहे, ग्रीन टी काय नंतर घेता येईल, 40-45मध्ये घेता येईल. पण असं न करता जितक्या लवकर तुम्ही अशा पद्धतीची हेल्दी लाईफस्टाईल कराल ना तुम्हालाच त्याचा फायदा खूप जास्त दिसणार आहे. आता ग्रीन टी ना चवीला काही जास्त खास लागत नाही, तर त्यासाठी जर तुम्हाला ग्रीन टी आवडत नसेल तर साधी सोपी आपला गवती चहा जो असतो तर तो तुम्ही दिवसातून एकदा घेऊ शकता. त्याचासुद्धा आपल्या केसांसाठी, चेहऱ्यासाठी, आपल्या शरीरासाठी भरपूर जास्त चांगला फायदा होतो.
सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश दररोज घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आपल्या प्रत्येकासाठी किती महत्त्वाचा आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। वाढत्या वयामध्ये जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपली हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि त्यासाठी ना कोवळा सूर्यप्रकाश आपण जितका जास्त घेऊ तितक्या जास्त पद्धतीनं आपली हाडं मेंटेन राहण्यासाठी, आपली बॉडी छान मेंटेन राहण्यासाठी मदत होते। त्यामुळे दररोज सकाळी 10 मिनिटं 15 मिनिटं कोवळ्या सूर्यप्रकाशात बसायचं आहे, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ज्याचे बेनिफिट आपल्या शरीरासाठी भरपूर जास्त आहेत आणि खूप चांगले आहेत। ग्रीन टी सारखंच किंवा एखाद्या फळासारखंच दररोज आपल्या आहारामध्ये ना एक छोटी वाटी असेल, छोटी बाउल असेल, एक सॅलड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्याच्यामध्ये कच्च्या भाज्या आपलं गाजर, काकडी, बीट, टोमॅटो, पालक असेल, त्याच्यानंतर कोबी असेल, तर अशा पद्धतीच्या भाज्या आपण सॅलड म्हणून खाऊ शकतो, ज्याचासुद्धा आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो। आपण प्रत्येकाला सर्व करत असतो, प्रत्येकाला देत असतो, पण आपल्याला असं वाटतं की मी नंतर घेईन, उद्या घेईन, आज शिल्लकच नाही। पण असं न करता जितकं तुम्हाला मिळेल, अगदी छोटी वाटी जरी सॅलड तुम्हाला आज मिळालं तरी तेवढं खाण्याचा प्रयत्न करा, पण शक्यतो सॅलड दररोज खाण्याचा प्रयत्न करा, त्याचेसुद्धा खूप जास्त फायदे आहेत। ज्या दिवशी तुमच्याकडे कमी क्वांटिटीमध्ये सॅलड शिल्लक असेल तर त्या सॅलडमध्ये थोडंसं थोडंसं पालकची पानं वगैरे टाकून, थोडीशी कोथिंबीर टाकून, थोडंसं एखादं सफरचंदाची वगैरे फोड टाकून तुम्ही त्याचा ज्यूस बनवून पिऊ शकता, जेणेकरून आपल्याला शरीराला ना खूप चांगले न्यूट्रिएंट्स त्याच्यातून मिळणार आहेत। रात्री झोपण्यापूर्वी दूधसुद्धा घेण्याची सवय आपण लावून घ्यायची आहे। दररोज आपल्याला दूध पिण्याची सवय पूर्वी होती आणि ते दूध न घेता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। दुधामुळे सुद्धा कॅल्शियम आपल्या शरीरातलं मेंटेन राहण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि हळद आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात। त्याचबरोबर ना आपल्या त्वचा उजळ करण्यासाठी, त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी हळद खूप जास्त महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे दररोज झोपण्याच्या अगोदर तुम्ही दूध आणि हळदसुद्धा तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता, त्याचासुद्धा तुमच्या दिसण्यावर, तुमच्या शरीरावर खूप चांगला फायदा होतो। ड्रायफ्रूट्ससुद्धा आपल्या शरीरासाठी, मजबूतीसाठी शरीराच्या खूप जास्त फायदेशीर आहेत, त्याच्यामुळे दररोज आपल्या आहारामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा घ्यायचे। जर तुम्हाला डायरेक्टली ड्रायफ्रूट्स खाणं लक्षात वगैरे राहत नसेल तर तुम्ही ती पावडर बनवून, ज्या पद्धतीनं तुम्ही दुधामध्ये हळद टाकून पिता त्याच पद्धतीनं तुम्ही ते ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून पिता। पण जर ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही दूध घेत असाल तर ते रात्री न घेता दिवसाच्या इतर कोणत्या तरी वेळेला तुम्ही घ्या, शक्यतो सकाळी घेतलं तर खूप जास्त त्याचे चांगले फायदे होतील। त्यामुळे ड्रायफ्रूट्ससुद्धा आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करायचे आहेत। आता बऱ्याचदा असं होतं ना की ड्रायफ्रूट्स खूप महाग असतात, त्यामुळे बऱ्याच महिलांना ना ड्रायफ्रूट्स आपल्या आहारामध्ये घेणं शक्य होत नाही, पण अगदी ड्रायफ्रूट्सच न घेता ड्रायफ्रूट्स इतकेच महत्त्वाचे असणारे आपले दररोज आपल्या घरामध्ये अवेलेबल असणारे शेंगदाणा असेल, गूळ असेल, खोबरं असेल, खारीक असेल, पांढरे तीळ असतील, जे खूप जास्त महाग नाहीत आणि दररोज आपण त्याचा वापर करतो, तर त्याचाच वापर आपण आपल्या खाण्यासाठी सुद्धा करायचा आहे। त्याच्यामुळे आपली हाडं मजबूत होण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम वाढण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होणार आहे। दररोज आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराइज करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे। मॉइश्चरायझर वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यातलं जे मॉइश्चर आहे तर ते तसंच लॉक होतं आणि ते टिकून राहण्यासाठी मदत होते। जेव्हा आपण आपला चेहरा धुवू ना त्याच्यानंतर आपण मॉइश्चरायझर वापरायचंच आहे आणि सध्या आता गरमीचे दिवस सुद्धा सुरू आहेत, त्यामुळे सनस्क्रीन सुद्धा अजिबात विसरायचं नाही। सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन छान प्रोटेक्ट होते, आपल्या स्किनला छान लेअर मिळते आणि वाढत्या वयाची जी चिन्ह आहेत ती आपल्या चेहऱ्यावर पटकन दिसायला लागत नाहीत, तर त्यासाठी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कधीही स्किप करायचं नाही। आता आपल्या चेहऱ्याच्या काळजीमध्ये अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे आठवड्यातून एकदा आपल्या चेहऱ्याचं एक्सफोलिएशन करायचं आहे, चेहऱ्याला छान पद्धतीनं स्क्रब करायचं आहे। याच्यासाठी बाजारातलं स्क्रबर तुम्ही वापरू शकता किंवा आपल्या घरातलं जे साहित्य आहे, तांदळाचं पीठ आहे किंवा मसूर डाळीचं पीठ आहे, ते तुम्ही तुमच्या स्क्रबरसाठी वापरू शकता। त्याच्यामुळे काय होते, आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते, मृत त्वचा निघून जाते आणि त्याच्यामुळे आपला चेहरा छान पद्धतीनं ग्लोईंग होण्यासाठी, शायनी आणि ब्राईट होण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही चेहऱ्याचं स्क्रबिंग सुद्धा नक्की करायला पाहिजे। व्यायाम आपल्या शरीरासाठी भरपूर जास्त फायदेशीर असतो, पण बऱ्याचदा गृहिणींना असं होतं ना की घरातल्या कामांमुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही। पण खरं सांगू का, आपल्या शरीराची आपण काळजी घेतली तर थोडाफार वेळ आपण नक्की काढू शकतो। पण आता माझ्या बाबतीतही तेच होतं, माझं बाळ लहान आहे त्यामुळे मी घराबाहेर पडू शकत नाही, पण मी शक्यतो काय करते, घरातली जी कामं आहेत ती स्वतः करण्याचा प्रयत्न करते, ज्याच्यामुळे माझी शारीरिक हालचाल होईल आणि घरात कितीही काम जरी केलं ना तरी बाहेर पडून आपण जो वॉक घेतो किंवा बाहेर पडून एखाद्या गार्डनमध्ये किंवा एखाद्या शांत ठिकाणी
ठिकाणी आपण जो व्यायाम करतो ना त्याच्यामुळे आपल्या शरीराला तर फायदा होतोच होतो, त्यासोबत ना आपलं मनसुद्धा रिलॅक्स होतं, आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह फील होतं. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल ना, तुम्हाला जर व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही घराबाहेर पडून एखाद्या गार्डनमध्ये एखाद्या शांत ठिकाणी थोडासा वॉक, थोडीशी शारीरिक हालचाल, थोडासा व्यायाम करा, ज्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला शरीराबरोबर तुमचं मनसुद्धा रिलॅक्स होणार आहे, मनसुद्धा तुमचं हॅपी होणार आहे आणि याचा परिणाम तुमच्या दिसण्यावर होणार आहे. आपल्याला दररोज 7 ते 8 तासाची झोप अगदी आवश्यक आहे. कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप घेण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याचदा असं होतं की आज मला काम आहे त्याच्यामुळे मी 4 तास झोपले, उद्या मला काम आहे त्याच्यामुळे मी 3च तास मला झोपायला मिळेल, असं न करता दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. दिवसाची झोप आणि रात्रीची झोप याच्यामध्ये खूप फरक आहे. रात्रीची आपल्याला 7 ते 8 तास झोप घेणं खूप गरजेचं आहे. जसं की आपण आपले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील, जसं की हा मोबाईल आहे तर तो दररोज आपण चार्ज करतो, त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्या दिवसासाठी त्या कामासाठी आपला मोबाईल चार्ज असेल तर तो व्यवस्थित काम करू शकतो. त्याच पद्धतीनं आपली बॉडीसुद्धा चार्ज होणं गरजेचं आहे. रात्रीच्या वेळी आपली बॉडी रिलॅक्स असते, तर आपल्या बॉडीचे सेल्स जे असतात तर ते रिपेअर होत असतात, रिन्यू होत असतात. तर त्यामुळे दररोज 7 ते 8 तासांची झोप घेणं खूप आवश्यक आहे आणि याच्यामुळे ना सगळ्यात जास्त परिणाम आपल्या झोपेचा आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या शरीरात. आपल्या प्रत्येकाला एखादा तरी छंद असतो आणि तो आपण जोपासायलाच पाहिजे. एखादं आपल्या आवडीचं काम जे आपल्याला केल्यानंतर खूप आनंद मिळतो, खूप छान फील होतं, तर ते काम आपण नक्की करायचं आहे. याचा सुद्धा परिणाम आपल्या मूडवर, आपल्या दिसण्यावर, आपल्या राहण्यावर खूप जास्त चांगल्या पद्धतीने होतो. दररोज आपल्याला शक्य झालं तर दररोज करा. जर तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर आठवड्यातून एखादा असा दिवस काढायचा, एखादा असा तास काढायचा ज्याच्यामध्ये आपण आपल्याला आवडतंय ते काम, आपण आपल्याला आवडतोय तो छंद जोपासू शकू, ज्याच्यामुळे काय होतं आपण रिलॅक्स राहतो, आपला माइंड फ्रेश होतो आणि त्याचा परिणाम आपल्या तरुण दिसण्यावर भरपूर जास्त प्रमाणात होतो. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरं तर ही गोष्ट 1 नंबरला असायला हवी होती, ती म्हणजे स्माईल. स्माईल म्हणजे आपल्याला प्रत्येकाला परमेश्वराने दिलेलं खूप सुंदर गिफ्ट आहे. जेव्हा आपण स्माईल करतो ना आपला चेहरा ऑटोमॅटिक सुंदर दिसायला लागतो, छान ग्लोईंग दिसायला लागतो आणि प्रत्येकाला हसरा चेहरा खूप जास्त आवडतो. कारण आपण फोटो जेव्हा काढतो ना आपण स्माईल प्लीज असं करून छान स्माईल करून फोटो काढतो. तर ही स्माईल आपण आपल्याला जितकी शक्य असेल ना तितक्या वेळा करायची आणि छान पद्धतीनं स्माईल केल्यामुळे आपली बॉडी रिलॅक्स व्हायला मदत होते, आपला ब्रेन जो आहे तो रिलॅक्स होतो, आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स जे आहे ते रिलीज व्हायला मदत होतात आणि याचा सगळा परिणाम ना आपल्या शरीरावर, आपल्या दिसण्यावर, आपल्या असण्यावर होतो. त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य असेल तितक्या वेळा स्माईल करा. अगदीच वरच्या ज्या मी काही गोष्टी सांगितल्या त्याच्यातली एखाद दुसरी गोष्ट तुम्हाला जी काही जमत असेल, जी काही जमत नसेल तर त्या तुम्ही करा, पण त्यासोबत स्माईल ही प्रत्येकाला जमेल आणि प्रत्येकाला जमतेच. तर त्यामुळे जितकं जास्त तुम्हाला स्माईल करता येईल तितकं जास्त स्माईल करा आणि हसण्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. तर स्माईल करत राहा, हसत राहा आणि आपलं छान आनंदी जे आयुष्य आहे तर ते वाढवत राहा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल ठरला असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय.